वाल्मिक कराड संदर्भात ही बातमी आहे। वाल्मिक कराडचे समर्थक आता अचानकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। टॉवरवरती चढून समर्थकांची घोषणाबाजी सुरू झालेली आहे। परळीत समर्थक आंदोलक हे राणी लक्ष्मीबाई टॉवरवरती चढल्याचं पाहायला मिळत आहे। वाल्मिक कराड यांना न्याय द्या म्हणत समर्थक टॉवरवरती चढल्याचं पाहायला मिळत आहे। आपण हे दृश्य पाहतोय। सध्या वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाले आहेत आणि परळीमध्ये टॉवरवरती चढून ते आंदोलन करताना दिसत आहेत, घोषणाबाजी करताना दिसत आहेत। वाल्मिक कराड यांना न्याय द्या असं म्हणत त्यांचे समर्थक आता थेट टॉवरवरती चढलेत। खरं तर कराडला काहीच वेळामध्ये न्यायालयात सादर केलं जाणार आहे, केज न्यायालयात सादर केलं जाणार आहे आणि आज ठरणार आहे की वाल्मिक कराड याची कोठडी वाढणार की थांबणार। विनोद जिरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। विनोद, आपण पाहतोय की वाल्मिक कराड यांचे समर्थक आक्रमक झालेत, नेमकं काय सुरू आहे त्या ठिकाणी? तर पाहिलं तर या ठिकाणी वाल्मिक कराड यांचे समर्थक जे आहेत ते आक्रमक झाले। तर वाल्मिक कराड यांना आज केज न्यायालयामध्ये हजर करण्यात येत आहे। मात्र दुसरीकडे परळीमध्ये कराड समर्थक आक्रमक झालेत। परळीतील राणी लक्ष्मीबाई टावरवरती चढून या जे कार्यकर्ते आहेत त्यांचं शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे। तर दुसरीकडे वाल्मिक कराडांच्या आईचं देखील परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे। यामध्ये शेकडो महिला देखील ज्या आहेत त्या सहभागी झाल्यात। एकूणच परळीतील वातावरण जे आहे ते सध्याला तणावाचं पाहायला मिळत आहे आणि जे आंदोलन आहे ते समर्थकांकडनं सुरू आहे। तर दुसरीकडे न्यायालयामध्ये आता सुनावणी होणार आहे। या न्यायालयामध्ये आता वाल्मिक कराडला या ठिकाणी पोलीस कोठडी मिळणार की या ठिकाणी MCR मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अच्छा विनोद, आपण आताच सांगितलं की धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीतच आपण पाहतोय की वाल्मिक कराडचे समर्थक आता आक्रमक झाले आहेत। परळीमध्ये समर्थक आंदोलक एकत्र आले आहेत आणि घोषणाबाजी ते करतायत। तर दुसरीकडे ही दृश्य आपण पाहतोय, वाल्मिक कराडला आज केज न्यायालयामध्ये सादर केलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी ठरणार आहे की वाल्मिक कराडची कोठडी वाढणार की थांबणार। खरं तर आज महत्त्वाचा निर्णय होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती घडामोडींना वेग आला आहे।